महाराष्ट्रातल्या विविध अपंगत्वासह जगणाऱ्या अनेक व्यक्तींनी मला संपर्क केला आणि त्यांना एक योजना जी आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आणि भ्रष्टाचारी आहे असं वाटलं। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान म्हणजे मोबाईल शॉप ऑन व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबद्दल अशी एक योजना 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने जारी केली, ज्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही आयुक्त समाज कल्याण, नंतर व्यवस्थापकीय संचालक अपंग वित्त विकास महामंडळ मुंबई आणि विभागीय व्यवस्थापक अपंग वित्त व विकास महामंडळ नागपूर आणि अमरावती यांची भूमिका महत्त्वाची आहे। त्यांनी मॅक ॲटो इंडिया अशी हरियाणाची कंपनी जी आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि अनेक अपंगांना महाराष्ट्रातल्या ते ई व्हेकल देण्यात आले। ते ई व्हेकल जे आहे ते सुरुवातीपासूनच सदोष चालवण्यासाठी अयोग्य, व्हायब्रेशन देणारे आणि सर्व्हिस स्टेशनच उपलब्ध नसलेले असे आहे। त्यामुळे ज्या उद्देशाने त्या अपंग लोकांना हे व्हेकल दिले तोच मुळात सफल होताना दिसत नव्हता। अपंग लोकांना सर्व्हिस स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी जेव्हा चौकशी केली, आम्ही नोटीस पाठवली, तेव्हा मॅक ॲटो इंडिया नावाच्या कंपनीने जी हरियाणाची आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सर्वत्र अशा प्रकारचे सर्व्हिस स्टेशन आहेत। आणि मग आम्ही जेव्हा त्यांच्या पत्त्यांवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे रिकामे प्लॉट आहेत, जागा आहेत, काही नाल्याच्या बाजूच्या जागा आहेत आणि तिथे कोणतेही सर्व्हिस स्टेशन नाही। तर अपंगांच्या संदर्भात हा झालेला अत्यंत मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्यांच्या अपंगत्वाची चेष्टा करण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे आपण पिटिशन दाखल केली। 115 अपंगत्वासह जगणारे जे व्यक्ती आहे त्यांच्यातर्फे पिटिशन दाखल केली, ज्याची अत्यंत कडक दखल, गंभीर दखल अशी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी घेतली। 3 ऑक्टोबर 2025ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यांनी सगळ्या रिस्पॉन्डंटच्या नावाने नोटीस इश्यू करून त्यांनी न्यायालयात येऊन उत्तर द्यावं असे आदेश केलेले आहेत। हा साधारणतः घोटाळा आपण पाहिला तर जी ई व्हेकल साधारणतः 1,25,000ची असेल, ती ई व्हेकल प्रत्येकी 3,75,000ची दाखवून तो घोटाळा झालेला आहे। त्याची साधारणतः अमाऊंट काढली तर हा 50 कोटीचा तरी घोटाळा आहे असं लक्षात येत आहे। त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना, मंत्रिमंडळातील त्या लोकांना सेक्रेटरीच्या मार्फत आता न्यायालयात हजर व्हावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।